जय महाराष्ट्र मित्रांनो, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया जी की भारत सरकार अंतर्गत येते, मिनीरत्न कॅटेगरी कंपनी आहे, यांच्यातर्फे लेटेस्ट अपडेट घेऊन आलोय. जसं की तुम्ही बघू शकताय, यांच्या करिअर पेजवर आपण आल्यानंतर तुम्हाला इथे ऍडव्हर्टिजमेंट दिसून जाईल. तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, डिप्लोमा झालंय, ITI झालंय, त्यांच्यासाठी ही नोटिफिकेशन आलेली आहे. महत्वाचं म्हणजे फॉर्म भरणं सुरू झालं आणि भरपूर साऱ्या पोस्ट असणार आहे. तुम्ही जर आपल्या आयकॉनिक मराठी चॅनलवर आले तर जे लोक कमेंट करतायत त्यानुसार आपण व्हिडिओज बनवतोय. म्हणजे बँकिंग सेक्टरचे जॉब पाहिजे असेल तर त्या रिलेटेड, HL मध्ये लागायचे म्हणजे गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, स्कॉलरशिप पाहिजे आहे, तर असे भरपूर सारे प्रायव्हेट जॉब अपडेट झाले, गव्हर्नमेंट जॉब अपडेट झाले आणतोय. त्यामुळे तुमचं शिक्षण काय झालंय नक्की कमेंट करा, त्यावर पण व्हिडिओ बनवेल. डिटेलमध्ये आपण समजून घेऊ. तर मित्रांनो, ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. अप्रेंटिसशिप भरती असणार आहे. ग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि ITI झालंय त्यांच्यासाठी ही भरती असणार आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर नंबर ऑफ ओपनिंग्स आणि कोणासाठी किती जागा आहे ते तुम्हाला दिसून जाईल आणि किती वर्षाची अप्रेंटिसशिप म्हणजे 1 वर्षाची अप्रेंटिसशिप येते. अनेक जणांचा प्रश्न आहे, ही अप्रेंटिसशिप करून काय फायदा असतो? तर जेव्हा जेव्हा यांच्या मोठ्या प्रमाणात परमनंट भरती निघते तेव्हा ज्यांनी ज्यांनी अप्रेंटिसशिप केली आहे त्यांना वयामध्ये सूट मिळते, प्लस त्यांना एक्सपिरियन्स धरला जातो. त्यामुळे इथे तुम्हाला फायदा होतो. त्यामुळे जे जे अप्रेंटिसशिप करण्यात इंटरेस्टेड आहे नक्की फायदा घ्या. कारण की जर या क्षेत्रात तुम्हाला करिअर करायचं आहे तर तुम्हाला कामाचा अनुभव, सर्टिफिकेट प्लस तुम्हाला स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. ओके, तर यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. ज्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला किती मिळतात बघा. ग्रॅज्युएशनच्या बेसवर तुम्ही अप्लाय करताय तर 15,000 रुपये प्रति महिना तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या बेसवर मिळतो. ज्यामध्ये एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे 8,850 आणि गव्हर्नमेंट तर्फे म्हणजे भारत सरकारतर्फे 6,150 DBT द्वारे डायरेक्ट तुमच्या बँकेमध्ये जमा होते. जसे लाडके बहिणीचे पैसे जमा व्हायचे त्याच प्रकारे तुम्हाला हे जमा होणार आहे. ओके, मग यामध्ये कोणासाठी किती जागा आहेत ते बघू शकतोय. मग सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचं झालेलं आहे. ग्रॅज्युएटसाठी 15, डिप्लोमासाठी 17 आणि ITI साठी इथे एक पण जागा नाही. ओके, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुमचं झालंय तर 10 आणि 15 जागा आहे. इलेक्ट्रॉनिक झालंय तर 10 आणि 11 जागा आहे. कम्प्युटर सायन्स IT झालंय तर 15 आणि 7 जागा आहे. एरोनॉटिकल एरोस्पेस तुमचं झालंय तर 5 आणि 4 जागा आहे. त्याच्यानंतर बघा, BCA BCom जरी तुमचं झालेलं आहे तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. 10 जागा आहे. म्हणजे असं नाही की इंजिनिअरिंग पाहिजे, BCom जरी झालंय तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय. ओके, कम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग झालंय तर ITI साठी इथे 10 आहे. यासाठी इथे बघा ITI साठी 50 आहे. इथे पण बघा ITI साठी दिले. तर तुमचं जे शिक्षण झालंय त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय. ITI साठी किती स्टायपेंड आहे तर बघू शकताय. ग्रॅज्युएशनसाठी 15,000 आहे, डिप्लोमासाठी 12,000 आहे आणि ITI झालंय तर ITI साठी 9,600 तुम्हाला इथे स्टायपेंड मिळतोय. कुठल्या कुठल्या लोकेशनवर तिथे भरपूर सारे लोकेशन आहे. भारतामध्ये अनेक ठिकाणी जेवढे जेवढे एअरपोर्ट आहे यांच्या ब्रांचेस आहे तिथेही भरती होते. ओके, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन म्हणजे काय पाहिजे तर कॅन्डिडेट शुड प्रोसेस फुल टाइम म्हणजे रेग्युलर फुल टाइम तुमच्या 4 वर्षाची डिग्री किंवा 3 वर्षाचा रेग्युलर डिप्लोमा झालेला आहे किंवा तुमचा ITI झालाय तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, ते क्रायटेरिया दिले कोण कोण अप्लाय करू शकताय त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिले आहे. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन दिले. इथे कुठल्याही प्रकारची एक्झाम होणार नाही आहे, मेरिट बेस्ड सिलेक्शन असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एलिजिबल असेल तर 16/9/2026 आधी आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे. फॉर्म कुठे भरायचा आहे तर भारत सरकारचे जे अप्रेंटिसशिप पोर्टल आहे NITS पोर्टल आणि www.apprenticeshipindia.org यावर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा. म्हणजे ITI असेल तर अप्रेंटिसशिप पोर्टलवर करा, ग्रॅज्युएट आणि डिप्लोमा झालाय तर NITS वर करायचं. हे बघा, हे जे NITS पोर्टल याची लिंक आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन डिप्लोमा झालाय त्यांनी इथे फॉर्म भरायचा आहे आणि ज्यांचा ITI झालाय त्यांनी इथे फॉर्म भरायचा आहे. ओके, तर जे जे एलिजिबल आहे नक्की शेअर करा. यांच्यातर्फे भरपूर सारे जॉब अपडेट येत असतात, त्याचीही माहिती देईल. तुमचं काय शिक्षण झालंय ते जर कमेंट केलं तर त्यावर पण मी व्हिडिओ बनवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.